श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. मी तुझ्याजवळच आहे, मूर्खासारखं वागू नको. एखाद्या माणसाला घर बांधायला परवडत नसताना त्याला घर बांधायला लावणं. पुरंदरांच्या पुढे खूप मोठ्या आर्थिक अडचणी आवासून उभा होत्या आणि बाबा प्रत्येक बारीक सारीक अडचणीला ओळखून पुरंदऱ्यांच्या स्वप्नात जाऊन किंवा त्यांना दृष्टांत देऊन सावधगिरीच्या सूचना द्यायचे आणि त्या अडचणींवर मात करण्यास त्यांना सहाय्य करायचे. पुरंदऱ्यांचे बाबांशी इतके ऋणानुबंध होते की आपण सततच बाबांच्या सहवासात राहावे असे त्यांना वाटे. त्याकरता ते कधीतरी आपल्या कार्यालयीन कर्तव्याकडे सुद्धा कानाडोळा करीत. एकदा असेच ते शिर्डीला जाण्यासाठी अस्वस्थ झाले होते. त्यावेळी एका रात्री बाबा त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना म्हणाले, सांभाळून, तू इकडे आलास तर मी तुला चांगला तडाखा देईन. इतकं सारखं कशाला यायला हवं तुला? मी काही तुझ्यापासून नाही, दूर नाही, मी तुझ्या जवळच आहे, मूर्खासारखं वागू नको. शिर्डीला येण्यापासून बाबांनी आपल्याला परावृत्त का केलं अशा संभ्रमात ते पडले होते. तेवढ्यात त्यांच्या कार्यालयात संप घडून आला. नेमके या प्रसंगी ते शिर्डीला गेले असते तर त्यांचा त्या संपात सहभाग आहे आणि ती गोष्ट छपवण्यासाठीच ते मुद्दाम निघून गेले आहेत असा आरोप त्यांच्यावर आला असता. देवजो भूवरी चालेला पुस्तकातून. भक्त सद्गुरूला फक्त त्या शरीरात किंवा त्या ठिकाणी पाहत असतो, कारण भक्ताची क्षमता तेवढीच मर्यादित असते, सीमित असते आणि सद्गुरू हा अपरिमित, असीमित असतो. त्याला कुठलीही सीमा नसते आणि XYZ एवढीच मिती नसते. तो सर्व दिशांना मल्टीडायमेन्शनल असतो. आपल्या टीव्हीवर, रेडिओवर अमुक एवढेच चॅनल, स्टेशन, ट्युनिंग होते, पण सद्गुरू हा या फ्रिक्वेन्सीच्या अलीकडे आणि पलीकडे देखील असतो. सद्गुरूला मागायचं काय? तर त्याचं ते अमर्याद स्वरूपाची थोडीशी झलक अनुभवायला मिळण्याची फ्रिक्वेन्सी मला अलॉट कर एवढेच मागायचे. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्रिविक्रम भारती येथीस ही क्षमता दिली, म्हणून त्यास कुमसी येथे श्री गुरूंचे विश्वरूप दर्शन झाले. सायन देवास भीमा अमरजा संगमावर बसल्या बसल्या महाराजांनी त्रिस्थळी फिरवून आणले. महाशिवरात्रीला तंतुकार भक्ताला श्रीशैल येथे नेऊन स्वतःचं परमेश्वर रूप दाखवलं. साधनेत त्रिविक्रम भारती हे उच्च होते, सेवेत सायनदेव उच्च होते, तर भावामध्ये तंतुकार उच्च होता. गुरु सामर्थ्याची अनुभूती तर तिघांनाही आली. इथं जातीचा, हुशारीचा नाही, तर फक्त समर्पणाचा भाव मोजला गेला. मी पूर्वी प्रत्येक पौर्णिमेला कुरवपूर गाणगापूर करीत असे. एका संध्याकाळी निघायचं तर पहाटे दृष्टांत झाला की कुरवपूरला संध्याकाळची पालखी तयार आहे, पण स्वामी अजून झोपेतून उठलेले नाहीत, म्हणून सकाळी कुरवपूरला येतोय असे सांगायला फोन केला तर यावेळी येऊ नये, कृष्णेला महापूर आला आहे. कृष्ण स्टेशनवरील ब्रिटिश काळातील उंच पुलावरील रेल्वे रूळ देखील पुरामुळे सरकले आहेत असे कळाले. एकदा 2008 साली गाणगापुरात दुपारी 2 वाजता महाराजांनी सांगितले की तुझ्यासाठी मी येथे नाही, तू आता येथे येऊ नकोस. तरी दुसऱ्या वेळी गेलो तर पहाटे पुजाऱ्याने धक्के मारून बाहेर हाकलून दिले. एकदा पिठापूरला जाण्यासाठी कोणार्क एक्सप्रेसमध्ये बसण्यासाठी दौंड गाठले तर तेथे पिठापूरला फोन केल्यावर कळाले की स्वतंत्र तेलंगणा मागणीसाठी 3 दिवस रेल्वे बंद करणार आहेत, येऊ नये. हे असं होतं. म्हणून सद्गुरूचा इशारा ओळखणे हीच जागृती आहे. तेथे हट्ट मनमानी कामाची नाही. हिराचंद गोपालचंद कोठारे. सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय.